गरिबापर्यंत जाण्याकरता बऱ्याच गोष्टी घेतलेल्या. मी त्यावर परिपाठ करणार नाही, कारण बरेच मुद्दे सर्वांकडनं होऊन गेले. आपल्याही गटनेत्यांनी ह्या मुद्द्यांवर चर्चा केली. परंतु काही गोष्टी या लक्षात घेता ज्या 50 वर्षापूर्वी या गोष्टीचं आकलन जनतेला नव्हतं, परंतु त्याच्या अपेक्षित ठेवल्या गेल्या, त्याचा हिशोब आता काही विरोधकांना झालेला आहे. आणि त्यामुळे तो हिशोब हा आज आपल्याला दोन्ही सत्तेमध्ये दिसून येतो, केंद्रातल्या सत्तेत आणि राज्यातल्या सत्तेत. निश्चितपणे त्याची परिपूर्तता आज आपलं सरकार, दोन्ही सरकार करत आहे आणि त्या परिपूर्ततेचा पाठ या सर्व ज्येष्ठ सभासदांनी केलेला आहे. आणि मी परत तो करत नाही. मी एवढंच सांगेल की बऱ्याच गोष्टींचा सामाजिक दृष्टिकोनातून जो आर्थिक, सामाजिक आणि न्यायिक सुधारणेसाठी विविध धोरणे राबवली. जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टीबद्दल खरं तर सांगायचं म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांपासून त्यांनी जो विचार या देशाला संविधानाच्या माध्यमातून दिला, त्या विषयाला घेऊनच परिपूर्तता काही बाकी राहिलेल्या असताना त्या परिपूर्ततेचा खऱ्या अर्थानं आपण यशस्वीरित्याने काम आपण या काळात केलं आणि त्याचंच आपल्याला यश, संपादन या दोन्ही वेळेस मिळालं. आज मी एवढंच सांगू इच्छितो शेवटच्या याला की आज संविधानात जर वक्फ बोर्डालाही काही अधिकार दिले, तसेच 12 बलुतेदार समाजालाही अधिकार दिले, प्रत्येक घटकाला समानतेचे अधिकार दिले आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात संविधानाची अंमलबजावणी प्रशासकीय कार्यालयातून खालपर्यंत वितरित झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन आज आपलं राज्य काम करत आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या याच्यात मी एवढंच सांगेल की या प्रसंगी संविधानाला अनुसरून समान नागरिक कायद्याचं मी समर्थन करतो आणि निश्चितपणे खऱ्या अर्थाने आज मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर बोलण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. सुनील शिंदे. छान. अबकी बार 400 पार त्यानंतर जे निकाल आले ते पाहिल्यानंतर या देशातील जनता संविधानाच्या संरक्षणासाठी किती दक्ष आहे हे आपल्या लक्षातच आलेलं असेल. 14 एप्रिल हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आपण सगळे, आपल्याला हे माहीत आहे की संपूर्ण जगभर ह्या महामानवाची जयंती साजरी होते. छत्रपतींच्या या भूमीमध्ये हा एकच महामानव आहे की ज्याची जागतिक स्तरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जयंती साजरी होते. आणि त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं या ठिकाणी हे संविधान निर्माण झालं. त्या संविधानावर बोलण्याची आज मला संधी मिळते, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी या देशात संविधान लागू झाले. जगातील मानवतेचा तो सगळ्यात मोठा वचननामा होता, हे या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. 26 जानेवारी 2025 रोजी या गौरवशाली संविधानास 75 वर्ष पूर्ण झाली. मी या घटनेचा साक्षीदार आहे याचा मला अभिमान वाटतो, कारण तो माझ्या लोकशाहीचा सुवर्ण दिन आहे. आज जरी या ठिकाणी आम्ही संविधानाचा गौरव करत असेल, संविधानाच्या विविध कलमांचा या ठिकाणी आम्ही उल्लेख करून त्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख जरी करीत असलो तरी कुठेतरी या गोष्टीचा आपल्याला विचार केला पाहिजे की आज स्वातंत्र्याची 75वी साजरी करत असताना या देशातील विद्यार्थी खुश आहे का? या देशातील शिक्षक वर्ग खुश आहे का? या देशातील कामगार वर्ग खुश आहे का? या देशातील शेतकरी खुश आहे का? या देशातील महिला खुश आहेत का? हां, लाडकी बहीण खुश आहे, परंतु इतर भगिनी आमच्या, इतर महिला वर्ग खुश आहे का? तर निश्चितच याच्यामध्ये नाही. याचा अर्थ की कुठेतरी या ठिकाणी बसलेले सत्ताधारी हे या ठिकाणी संविधानाच्या कुठेतरी परस्पर किंवा संविधानाशी विसंगत असं कुठेतरी काम करत आहेत आणि म्हणूनच या घटना आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. खरं म्हणजे वेळेचा आता अभाव आहे. अनेक वक्त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी संविधानाचा गौरव केलेला आहे, संविधानाबद्दल वेगवेगळे भाष्य ठेवलेले आहेत. मलाही देखील या ठिकाणी भाष्य करताना आनंद होतोय. आज आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी संविधान हे वाचणं किंवा संविधानाचं रक्षण होणं तेवढंच महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संविधान योग्य तऱ्हेने वाचलं गेलं पाहिजे. संविधान योग्य तऱ्हेने वाचलं गेलं तर आज समाजामध्ये ज्या काय जातीभेदावरून दंगली होत आहेत, जातीभेद निर्माण होत आहेत, रक्तपात होत आहेत, हे कदाचित होणार नाहीत. संविधान योग्य तऱ्हेने वाचलं गेलं तर कदाचित बंधुभाव अधिक दृढ होऊ शकतो, अधिक मजबूत होऊ शकतो. त्यामुळे
संविधानाचं रक्षण करत असताना संविधान हे अतिशय चांगल्या तऱ्हेने वाचलंही गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला तशी आखणी केली पाहिजे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज संविधानाला खरा धोका आमच्यापासून नाही तर गुन्हेगारांपासून आहे. संविधानाला धोका हा आपल्यापासून नाही आहे तर घराणेशाहीपासून आहे. संविधानाला खरा धोका कोणापासून नाही तर तो व्यक्तिपूजेपासून आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी जर आपण योग्य काळजी घेतली तर संविधान अजून मजबूत होऊ शकते, संविधानाची ताकद अजून वाढू शकते. आणि म्हणूनच आज या ठिकाणी स्वातंत्र्याची 75वी साजरी करत असताना या सदनामध्ये संविधानाचा गौरव होतोय. या गौरवशाली दिनी आज खऱ्या अर्थानं मला आठवण येते ती आमच्या आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. बाळासाहेबांनी सातत्याने या संविधानाला साथ दिली, समर्थन केलं किंवा संविधानाच्या विरोधात कधी जाऊन कुठलंही काम केलं नाही. आज आमच्यासारखे कार्यकर्ते आज या सदनात बसत आहेत. 2-2 वेळा आम्ही आमदार झालो. सुदैवाने या तालिका सभापती पदावर संगमिका होईना पण बसण्याची संधी मिळाली. शिवसेना प्रमुखांसारखे एक अतिशय जाणकार आणि एक ज्यांच्याकडे एक व्हिजन होता असे नेते होते की ज्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्यांना, मग त्यांनी कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही. शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला मोठं केलं, शिवसेना प्रमुखांनी मुसलमानांनाही मंत्री केलं, शिवसेना प्रमुखांनी इतर जातीच्या लोकांनाही मंत्री केलं. हे सगळं करत असताना त्यांनी कधी जात बात धर्म विचारला नाही. त्यांनी त्याचं कर्तृत्व पाहिलं आणि त्या कर्तृत्वाला संधी दिली म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते आज या ठिकाणी बसलेत. आज या संविधानावरती बोलत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो आणि म्हणून याही गोष्टीचा मला अभिमान आहे की आज या संविधानावरती थोडे शब्द का होईना पण मला बोलता आले, या सदनाच्या रेकॉर्डवरती माझे शब्द आली, याचा मला अभिमान आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या या वेगवेगळ्या भाषांमध्ये मी माझं भाष्य करत असताना या संविधानासमोर नतमस्तक होतो आणि आपलं भाष्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सभापती महोदय. आज आपल्या भारताच्या संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पवित्र सभागृहामध्ये भारतीय संविधानाच्या बद्दलची चर्चा घडून आणली. त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आपलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानतो. खरं तर या निमित्तानं ज्यांनी ही संविधान लिहिलं, ज्यांनी या संविधानामध्ये स्वतःचं मोलाचं योगदान दिलं आणि ज्यांना आपण या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी मनापासून अभिवादन करतो. आणि मी भाग्यवान या निमित्तानं व्यक्त करतो की राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना एका सामान्य वारकरी समाजातील मुलाला या विधान परिषदेमध्ये संधी मिळाली आणि राज्याच्या या आणि देशाच्या या जडणघडणीमध्ये जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना संविधान लिहिलं त्याबद्दल बोलण्याची संधी आणि माझं भाग्य या निमित्तानं मी आभाराच्या निमित्तानं व्यक्त करतो. सभापती महोदय, 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असलेले प्रचंड बुद्धिमत्ता असेल, या देशाबद्दल जाज्वल प्रेम असेल, या देशातल्या अनेक जाती धर्मांच्या समस्यांची जाणीव असेल, त्यांनी केलेला संघर्ष आणि संघर्षावरती मेहनत करून मात करण्याची त्यांची वृत्ती असेल आणि या देशाच्या भविष्याची वेध घेण्याची क्षमता असेल आणि म्हणून कदाचित त्यांना या मसुदा समितीचं अध्यक्ष केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सातत्यानं यावरती काम करून 26 जानेवारी 1950 रोजी हा देश खऱ्या अर्थानं लोकांचा प्रजासत्ताक दिन म्हणून स्थापन झाला. जवळपास 60 देशांचा घटनेचा अभ्यास करून, जरी 60 देशांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या सहकार्याने केला असेल तरीसुद्धा आपल्या सर्वांचे राजे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य समोर ठेवून, ज्या स्वराज्यामध्ये महिलांचा सन्मान होता, ज्या स्वराज्यामध्ये सामान्य उपेक्षित घटकांना त्यांना न्याय देण्याचा हक्क होता, त्यांना संरक्षण देण्याचा हक्क होता, ते स्वराज्य असेल आणि ज्यांना आयुष्यभर बाबासाहेबांनी स्वतःचे गुरु मानलं असेल, महात्मा फुलेंचे विचार असतील, मग तो समतेचा विचार असेल, तो बंधुत्वाचा विचार असेल, शिक्षणाचा विचार असेल, सामाजिक न्यायाचा विचार असेल, या सगळ्याचा विचार करून बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये हे संविधान या ठिकाणी निर्माण झालं
भारताच्या सर्व नागरिकांचा समान अधिकार प्राप्त करून देण्याचं काम या संविधानामध्ये झालं. सर्व धर्माच्या व्यक्ती असो किंवा त्या जाती धर्मांचा आत्मसन्मान ठेवण्याचं काम या संविधानामध्ये झालं. त्यामुळे दिवसभरामध्ये अनेक वक्त्यांनी या संविधानामध्ये जे ज्या काय गोष्टी आहेत, व सामान्य माणसाचा मूलभूत अधिकार असेल, त्यांच्या कायद्याच्या संरक्षण असेल, त्याला जीवन जगण्याचा अधिकार असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार या संविधानामध्ये केला. अगदी उपासना पद्धतीने सुद्धा संरक्षण देण्याचं काम बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी झालं. आणि म्हणून एक देशाला प्रगल्भ लोकशाही देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून झालं. आणि मला आनंद वाटतो की या सभागृहामध्ये हे संविधान टिकलं पाहिजे. हे संविधान टिकण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि भविष्यामध्ये या देशाला, या जगाचा विश्वगुरू बनण्यासाठी आपण सगळ्यांनी येऊन प्रयत्न करावे अशी भूमिका या निमित्तानं व्यक्त झाली. कुणीतरी सांगितलं की काही देशांचा पुढच्या 7 पिढ्यांचा विचार करून घटना लिहिली गेली, परंतु मला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा की जोपर्यंत या जगामध्ये सूर्य तारे आहेत तोपर्यंत या देशाची लोकशाही राहणार आहे आणि तोपर्यंत बाबासाहेबांचं हे पवित्र संविधान सुद्धा राहणार आहे, याचा अभिमान आम्हा सर्वांना या निमित्ताने व्यक्त करता होतं. माननीय सभापती महोदय, मी अधिक न बोलता एवढंच सांगेन, ही घटना तयार करत असताना बाबासाहेबांनी जे काही स्वप्न पाहिली ते स्वप्न काही अंशी अपूर्ण राहिली. आणि मी ज्या पक्षाच्या विचारानं प्रेरित होऊन माझ्या भारतीय जनता पक्षाचं काम करतो, जनतेच्या आशीर्वादानं ज्या ज्या वेळेस माझ्या पक्षाला या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली त्या वेळेस परमपूज्य बाबासाहेबांचा विचार, त्यांची घटना भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यातलं पहिलं उदाहरण सांगतो. सभापतीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा हंगामी सरकार नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा झालं, त्यांनी घटनेमध्ये मागणी केली की आम्हाला काश्मीरला विशेष दर्जा द्यावा. या विनंतीला, या मागणीला बाबासाहेबांचा विरोध होता. एका देशामध्ये 2 प्रधान 2 निशाण नाही चालणार, ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि त्यांनी सांगितलं, भारत देशाकडनं तुम्हाला रस्ते हवेत, भारत देशाकडनं तुम्हाला संरक्षण हवं आहे, अन्नधान्य हवं आहे, परंतु आमचा तुमच्यावरती अधिकार नाही, याला माझा विरोध आहे, हे सांगणारे बाबासाहेब त्या ठिकाणी होते. परंतु त्यांच्या समोर 370 कलम आणून काश्मीरला स्वायत्त दर्जा देण्यात आला. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि पूजनीय आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न, बाबासाहेबांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. ज्या पक्षाच्या अध्यक्षांचं बलिदान काश्मीरमध्ये एक देश में 2 विधान 2 प्रधान 2 निशाण चलेगे नाही म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी जिथं बलिदान दिलं, त्या काश्मीरमधलं 370 हटवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण करून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. आपण म्हणाल 370 कलम हटल्यानंतर झालं काय? 370 कलम हटल्यानंतर काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक झाला, परंतु काश्मीरमध्ये असलेले SC समाज असेल, OBC समाज असेल, उपेक्षित घटक असेल, यांना आरक्षणाच्या माध्यमातून या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या पंतप्रधान महोदयांच्या माध्यमातून झालं. आता सभागृहामध्ये अनेक मान्य सभासदांनी चिंता व्यक्त केली. एखाद्या वार्डामध्ये, एखाद्या मतदारसंघामध्ये विकास निधी नाही मिळाला म्हणून एखाद्या सभासदांनी या ठिकाणी आपली घराणी मांडली. कुठेतरी कर्नाटकमध्ये हिजाब बंदी घातल्यामुळे तिथले त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा झाली, हा विषय मांडला. परंतु ज्या बाबासाहेबांनी 341 कलमानुसार या राज्यातल्या, या देशातल्या SC समाजासाठी, ST समाजासाठी आरक्षण आणलं. आरक्षणाची भूमिका यासाठीच होती की समाजातले उपेक्षित घटक, दलित शूद्र समाज बांधवांना, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, तो अधिकार संरक्षित केला पाहिजे. त्यांना नोकऱ्यांमधला अधिकार मिळाला पाहिजे, तो संरक्षित केला पाहिजे. त्यांना राजकीय व्यासपीठ मिळालं पाहिजे, जो व्यासपीठ आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यातल्या समाज बांधवांना मिळाला. आणि त्या संरक्षणाच्या माध्यमातून SC समाजाला आरक्षण मिळालं. तो समाज या राज्याच्या, या देशाच्या मुख्य प्रवाहापर्यंत आला, तो प्रयत्न झाला. परंतु 341च्या अगोदर 340 कलम या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी मांडलं. त्यांनी विचार केला की एवढ्या मोठ्या देशामध्ये 54% OBC समाज, जो अल्पभूधारक आहे, ज्याचा व्यवसाय हा हातावरचा व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय, त्याला सुद्धा विकासाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. एवढा मोठा 54% समाज जर विकसित झाला नाही, तो विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला नाही, तो शिक्षित झाला नाही, त्याला नोकरी मिळाली नाही,
त्याला राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही तर देश विकसित होणार नाही भूमिका त्यांनी मांडली. 52 साली त्यांनी तो प्रयत्न केला. त्यांनी चिंता व्यक्त केली की जर ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर कदाचित मला सरकारनं बाहेर पडावं लागेल. आणि मग तेव्हा कुठं एक आयोग नेमला गेला. काका कालेलकरांच्या नावानं एक आयोग नेमला. 52 साली नेमला, 53 साली 2 वर्ष काका कालेलकरांनी काम केलं. त्या आयोगाने शिफारस केली माननीय पंतप्रधान महोदयांकडे. संसदेमध्ये तो शिफारस स्वीकारण्याचा प्रयत्न केला की एवढ्या मोठ्या 3000 जातींचा समूह त्याला आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी कालेलकरांची होती. परंतु 55 साली ती शिफारस स्वीकारली नाही. दुर्दैवानं एवढा मोठा समाज या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहिला. सभापती महोदय, पण ज्या वेळेस बिगर काँग्रेस सरकार या देशामध्ये आलं, मोरारजीच्या नेतृत्वामध्ये 78-79 साली मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर मंडळ आयोगाची स्थापना झाली. मंडळ आयोगाची स्थापना झाल्यानंतर मंडळ आयोगाने सुद्धा काम केलं. दुर्दैवाने सरकार गेलं. आणि पुन्हा एकदा ज्यावेळेस 89-90च्या काळामध्ये बिगर काँग्रेसी VP सिंग साहेबांचं सरकार आलं, त्या सरकारला माझ्या भारतीय जनता पक्षाच्या 86 खासदारांचा पाठिंबा होता. सभापती महोदय, मला अभिमान आहे की मंडळ आयोगाची शिफारस 89-90 साली आम्ही स्वीकारली आणि या देशातल्या इतक्या 54% ओबीसी समाज बांधवांना या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम 38 वर्षानंतर या देशामध्ये झालं. हे करण्याचं काम माझ्या सरकारमध्ये आणि माझ्या पक्षाच्या विचाराने या ठिकाणी करून बाबासाहेबांच्या विचाराला आणि त्यांच्या घटनेला अजून भक्कम करण्याचं काम या निमित्तानं केलं. मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ओबीसी बांधवांसाठी आयोग नेमलेला होता. तो ओबीसी राष्ट्र आयोगाला सुद्धा संविधानिक दर्जा देऊन या आरक्षणाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी होती की नाही, यांना न्याय मिळतोय की नाही, ही भूमिका मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. आणि मग बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो. सभापती महोदय, त्याचा उल्लेख आत्ता झाला की शिक्षण मिळालं पाहिजे. मंत्री महोदय 5 मिनिटात संपवतो. कारण 55 वर्षानंतर अटलजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस सरकार 2002 आपलं होतं, त्या काळामध्ये शैक्षणिक अधिकार नावाचा कायदा आणला, ज्याच्यामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्यात आलं. 55 वर्षानंतर या देशाला बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं तरी शिक्षण मिळालं पाहिजे, ती भूमिका या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. आणि म्हणून माझं सरकार असेल, माझा पक्षाचा विचार बाबासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाणार काम करतायत. आणि म्हणून त्यांच्या बाबासाहेबांच्या ऋणामध्ये राहून, त्यांच्या या ऋणात राहून त्यांचा सन्मान करण्याचं काम ज्यावेळेस सरकार आम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदय, 5 मिनिटात. 11 मिनिटं झाले अजून किती बोलणार आहेत ते काय अडचण नाही. सभापती महोदय, ज्या बाबासाहेबांचा आपण या ठिकाणी मोठा गौरव केला, त्या बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा भारतरत्न देण्याचं काम VP सिंगांच्या सरकारनं केलं आणि त्याला आमचा पाठिंबा होता. त्यामुळे बाबासाहेबांचा भारतरत्नाचा विषय असेल, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं निर्वाण झालं. सभापती महोदय, 1956 साली बाबासाहेबांचं निर्वाण या जगातनं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही भूमिका अनेकांनी मांडली. परंतु गेली वर्षानुवर्ष या भूमिकेकडे दुर्लक्ष केलं. बाबासाहेबांवरती प्रेम करणारे तुमच्या आमच्यासारखे सर्व अनुयायांनी ही मागणी करत असताना 2003 पर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं. अटलजींच्या नेतृत्वामध्ये असलेल्या सरकारच्या माध्यमातून हे मागणी मान्य करण्यात आली आणि 2017 साली या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात जी सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं एक राष्ट्रीय स्मारक आम्ही उभं करू शकलो. बाबासाहेबांचं लंडनमधलं घर असेल, त्यांचे पंचतीर्थ ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जन्मभूमी महू मध्य प्रदेशचा विकास असेल, शिक्षाभूमी लंडन असेल, दीक्षाभूमी नागपूर असेल, चैत्यभूमी मुंबई आणि 26 अलीपूर रोड दिल्ली या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक, या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा या देशाला मिळावी या भूमिका या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. महिलांना 33% आरक्षण असेल, या सगळ्या विषयामध्ये हे सरकार आणि आम्ही सगळेजण काम करतो. सभापती महोदय, शेवटचा मुद्दा आहे, EWS आरक्षणाच्या माध्यमातून 10% आरक्षण आम्ही दिलं. सभापती महोदय, महाराष्ट्रातला मराठा समाज बांधव 40 वर्ष या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपलं संरक्षण मागत होता. चांगलं शिक्षण, चांगला रोजगार या भूमिकेत तो मागणी करत असताना 14 साली
महाविकास आघाडी सरकार जाता आता ते आरक्षण दिलं, परंतु त्यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, मी त्या सभागृहाचा सदस्य होतो, मी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे की 40 वर्षाची मागणी मराठा समाज बांधवांची या ठिकाणी पूर्ण करून माझ्या मराठा समाज बांधवांना सुद्धा आरक्षण देऊन त्यांना या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही केलं. हे सगळं आरक्षण 16 महिने सुप्रीम कोर्टापर्यंत चाललं. 16 महिने चालल्यानंतर सरकार गेल्यानंतर हे आरक्षण गेलं, परंतु तिथे आम्ही न थांबता 10% EWSचं आरक्षण आणून याही समाज बांधवांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. आणून बाबासाहेबांचे विचार, त्यांचे सर्व घटना अजून घट्ट होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून ज्या पक्षाला जातीवादी म्हणलं गेलं, ज्या पक्षाला कायमस्वरूपी एका विशिष्ट समाज बांधवांच्या विरोधातला पक्ष म्हणून हिंदवलं गेलं, सभापती महोदय मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस अटलजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये सरकार आलं आणि पहिल्यांदा राष्ट्रपती निवडण्याची संधी या सरकारच्या माध्यमातून अटलजींना मिळाली, अनेकांना असं वाटलं की कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता या ठिकाणी राष्ट्रपती बनेल. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की सर्वोच्च पदावरती सामान्य घरातला व्यक्ती पोहोचला पाहिजे. अटलजींच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या सरकारनं या देशाचे मिसाईलमॅन, माझ्या मुस्लिम समाज बांधवांचं नेतृत्व करणारे APJ अब्दुल कलाम साहेबांना या देशाचं राष्ट्रपती करून बाबासाहेबांचा गौरव करण्याचं काम या निमित्तानं व्यक्त केलं आलं. दुसऱ्या वेळेस आदरणीय मोदी साहेबांना संधी मिळाली. अनेकांना वाटलं लालकृष्ण अडवाणी साहेबांसारखं एखादा नेतृत्व या ठिकाणी राष्ट्रपती बनेल. माझ्या दलित समाज बांधवातल्या रामनाथ कोविंद साहेबांना या देशाच्या सर्वोच्चपदी पोचवलं आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या निमित्ताने केलं. पुन्हा एकदा मोदीजींना या ठिकाणी संधी मिळाली आणि माझ्या आदिवासी समाज बांधवातल्या एक महिला द्रौपदी मुर्मूंसारख्या एका व्यक्तीला राष्ट्रपती बनवून बाबासाहेबांची घटना अजून मजबूत करण्याचं काम, त्यांचा जो विचार मजबूत करण्याचं काम या देशाचे पंतप्रधान महोदय करतायत. आणि आता ज्यांनी शंका व्यक्त केली, शेतकऱ्यांचे विषय असेल, शिक्षणाचे विषय असेल, या सगळ्या विषयामध्ये हा देश एका जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये आहे. हे सरकार आणि हे संविधान एका चांगल्या सरकारच्या हातामध्ये आहे. आणि मला खात्री आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये बाबासाहेबांचं संविधान अजून घट्ट होईल आणि सामान्यांना न्याय देणार राहील अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सचिन अहिर. धन्यवाद सभापती महोदय. आणि सुरुवातीलाच मी आपलं आणि सभागृहाचा आणि विशेषतः अध्यक्ष आणि सभापती म्हणून आपला मनापासून आभार मानतो की भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना हा ठराव आपण या विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम केलं. खरं तर हा गौरवशाली 75 वर्ष पूर्ण आपण करतोय, या गोष्टीचा आनंद व्हावंच, पण आनंदापेक्षा अभिमान पण देखील करावं तेवढं कमी आहे. कारण ज्या या राज्यघटनेचे संविधान, भारताची जी राज्यघटना असे जे नाव दिलेले आहे, तो भारताचा सर्वोच्चच कायदा आहे असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता अशी ही संविधानाची ओळख आहे. संरचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्था, कर्तव्य आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकाचे कर्तव्य निर्भत करण्याची चौकट हा कायदा मांडतो. आणि म्हणूनच या जगातील सर्वात मोठी लिखित राष्ट्रीय संविधान हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, म्हणून ही ख्याती आपल्याला या निमित्ताने मिळते. सभापती महोदय, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण देखील ज्यावेळी संसदेमध्ये हा कायदा आणि किंबहुना हे संविधान मांडण्याचं काम केलं, त्यावेळी त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की ही संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारत असताना संविधान किती चांगले असले तरी देखील या संविधानाची अंमलबजावणी करणारे लोकांची नियत कशी आहे यावर या संविधानाचा यश आणि अपयश हे अवलंबून राहणार आहे. योगायोगाने आपण आज 75 वर्ष पूर्ण करत असताना आपल्या सर्वांवरती ही सामूहिक जबाबदारी आहे की हे 75 वर्ष आपण हा कायदा किंबहुना संविधानाच्या अनुशासनाने असलेले कायदे आपण टिकू शकलो. पुढे अजून काही वर्ष किंवा दशक हे आपल्याला टिकवणं ही तुमची आपली सर्वांची एक नैतिक जबाबदारी या पुढच्या काळामध्ये होणार आहे. मूलभूत संकल्पना आपण बघितलं असेल तर बाबासाहेबांनी 1930 साली एक पुस्तक लिहिलं होतं, संस्थाने आणि अल्पसंख्याकिक समाज. आणि मला असं वाटते हे संविधान पूर्वपीठिका म्हणून घेऊन यासाठी मांडली जाते की त्यावेळी दूरदृष्टिकोनातून संविधान जर झालं तर काय होईल हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. भारताचे संविधान आणि संविधानाचे नेमके उद्दिष्ट काय होते हे समजून घ्यायचं असेल
तर सभापती महोदय, देशाचे पहिले पंतप्रधान तथा परराष्ट्रीय धोरणचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरूजींची यांची लिहिलेली संविधानाचे सर्वमापेक्ष उद्देश पत्रिका ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. काय ती पत्रिका? ती पत्रिकेमध्ये परिच्छेदमध्ये सांगितले होते की भारतीय लोक आमचे प्रति हे संविधान अंगीकृत, स्वीकृत आणि समर्पित करीत आहोत. हा त्याच्या मूलभूत त्याच्यातला हा हेतू होता. सभापती महोदय, हे संविधान भारतीय आणि भारतीयांसाठी स्वीकारलेलं तर आहेतच, परंतु इथली पुढच्या काळामध्ये संपूर्ण आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक, विशेषतः भौगोलिक या सर्व गोष्टीचा विचार करून भविष्य काळामध्ये हे कसं टिकून राहील, कसं आपल्याला टिकवता येईल, या दूरदृष्टिकोनातून सभापती महोदय या संविधानामध्ये त्याचा अंतर्भूत करण्याचं काम केलेलं आहे. आज ज्यावेळी आपण ह्याची चर्चा करतोय, मला या गोष्टीचा आनंद झाला आहे की टिळेकर सारख्या व्यक्तींनी पण खूप चांगल्या रीतीने ह्याचं समर्थन करत असताना, आणि स्वाभाविकच आहे, भारताचे एक नागरिक या नात्याने आपण सर्वांनी केलंच पाहिजे. परंतु सभापती महोदय, ज्यावेळी ह्याची राजकीय दृष्टिकोनातून चर्चा होते त्यावेळी मला अत्यंत खेदनी म्हणावं लागेल की खाली विधानसभामध्ये अनेक काही सदस्यांनी असंही सांगण्याचं काम केलं की पंडित जवाहरलाल नेहरूजी त्यावेळी होते, त्यांनी या संविधानावरती विरोध करण्याची भूमिका घेतली. असो, त्यामध्ये न जाता पुढच्या 75 वर्ष आपण या समाजामध्ये काम करत असताना, आपण ह्याचा फायदा घेऊन या संविधानाचा हक्क बजावत असताना सर्व तळागाळातल्या लोकांना आपण काय न्याय देणार आहोत, हा एक बघण्याचा दृष्टिकोनातून आहे. परंतु ह्यावेळी ज्यावेळी संविधानाची चर्चा पूर्ण होत असताना सभापती महोदय, देशामध्ये असंही काही उपेक्षित असलेला वर्ग राहिला आहे का, ह्याची चर्चा किंबहुना ते सुतोवाच होणं ही काळाची गरज आहे. अनेक वर्गांतून आपल्याला आरक्षणाची संकल्पना ही पुढे आली, परंतु अजून अनेक असे वर्ग आहेत की बा ज्याला आरक्षण तर राहिलं बाजूला, परंतु साधा त्याला आपली ओळख मतदानाच्या रूपाने असेल किंबहुना नागरिक सुविधाच्या दृष्टिकोनातून असेल, ही मिळते की नाही मिळते, ही देखील एक शोकांतिका आपल्यासमोर येत असताना की या 75 वर्षामध्ये आपण प्रदापन करत असताना ज्या दूरदृष्टिकोनातून तळागाळातल्या त्या समाजापर्यंत पोचणं हे आपलं कर्तव्य होतं, तो आपण पोचलाय का? ठीक आहे, 1918 साली ब्रिटिशकालीनमध्ये अनेक काही जातींना क्रिमिनल ट्राईब्स म्हणून घेऊन लौकिक करून मिळवून देण्याचं काम केलं, तो भाग वेगळं. की 1952 साली ज्यावेळी सोलापूरच्या दौऱ्यावरती पंडित जवाहरलाल नेहरूजी आलेत, त्यावेळी ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर तो कायदा नष्ट करण्याची भूमिका आपण घेतली आणि त्यातून त्या क्रिमिनल ट्रायबलमधून बाहेर काढून आपण त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं. पण सभापती महोदय, की या कायद्याच्या अंतर्गत जरी देखील आपण त्यांना त्यातून बाहेर काढण्याची भूमिका घेतली, पण त्याही तळागाळातल्या माणसाला, मग तो आदिवासी समाजाचा असेल, उपेक्षित समाजाचा असेल, त्यांच्यापर्यंत आजही आपण या सरकारी सुविधा किंवा सरकारी योजना हे आपण तिथपर्यंत पोचू शकलो आहे का, हा एक प्रश्न पण आपल्या या निमित्ताने निर्माण होतो. आणि म्हणून आज ही चर्चा करत असताना त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पण पोचणं हे आपल्या निवड कर्तव्य नाही, तर आपल्याला दिलेल्या घटनेनुसार तो त्याचा अधिकार आहे. ते अधिकार पोचवण्यासाठी आपण कुठे कमी पडतो आहे का किंवा पडलो आहोत का, ह्याची देखील चर्चा किंवा त्याचा तो विचार हा करण्याचं काम केलं पाहिजे. राजकीय, सामाजिक ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी समाजामध्ये कटुता निर्माण होत असताना काही घटना आपल्यासमोर येतात. मी त्याची चर्चा करून या विषयाला काय राजकीय वळण मी या निमित्ताने देऊ इच्छित नाही, पण वेदना यासाठीच होतो की आपण कधीतरी या सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपण पुढे जाऊन येणार आहोत की नाही. सभापती महोदय, कधीतरी आपण हलाल, झटका, मग ते कबर काय बाबर या सर्व चर्चेच्या माध्यमातून आपण तिथपर्यंतच मर्यादित राहून आपण 21व्या शतकामध्ये आपण पोचणार आहोत का, महाशक्ती म्हणून घेऊन 21व्या शतकामध्ये पोचणार आहोत का, हा प्रश्न देखील सभापती महोदय हा निर्माण होतो. आणि म्हणून जसे मी उल्लेख केला त्याप्रमाणे आदिवासी, भटके, विमुक्त जाती समाजाच्या लोकांपर्यंत प्रतिनिधित्व देण्याची भूमिका आपण म्हटल्याप्रमाणे देशाच्या उच्चस्तरीय पदावरती देखील देण्याचं काम आपण जरी करू शकलो तरी देखील आजही तो समाजाचे मोर्चे निघणे, त्या समाजाचे आंदोलन होणे आणि त्या समाजाच्या बद्दल आज लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी देशाच्या स्तरावरती पार्लिमेंटमध्ये असेल, संसदेमध्ये असेल किंवा इकडे चर्चा होते, तर त्यावेळी देखील तो समाज आजही उपेक्षित आहेत असं या निमित्ताने होतोय. देशातला कणा एका बाजूला शेतकरी आहेत तर दुसऱ्या बाजूला कामगार आहेत. त्या कामगारांच्या प्रती
मनापासून संवेदनशील रीतीने राहून आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय का? त्याच्या प्रश्नाशी आपण त्या नाळाशी आपण पर्यंत पोचण्याचं काम आपण करतोय का? ज्या मातेशी त्याचा ऋणबंध आहेत आणि ज्यांनी देशाच्या स्वतंत्र चळवळीमध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती योगदान देण्याचं काम केलं, असं तो घटक ज्यावेळी या मूळ प्रवाहातून बाजूला जाताना दिसतोय किंवा त्याचं अस्तित्व टिकून राहतोय की नाही राहतोय हा प्रश्न निर्माण होत असताना आपण मग परत संविधानाची चर्चा आणि गौरव करत असताना या संविधानाचा फायदा आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांनाही द्यावं लागेल ह्याची जाणीव पण देखील सरकारला किंबहुना आपल्या या व्यवस्थेला हे आपल्याला करून देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. सभापती महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ठिकाणी असं म्हटलं की जोपर्यंत आपलं आर्थिक सामाजिक ही लोकशाहीची दरी ही संपत नाही आहे तोपर्यंत राजनीतिक न्याय हे आपल्याला कधीही प्राप्त करून मिळता येणार नाही आहे. आणि मग आता ही जी दरी जी वाढताना सभापती महोदय मी सांगू इच्छितो, आपल्या राज्याच्या माध्यमातून असेल, आपण वारकरी सांप्रदायिक आपण बघतो मोठ्या प्रमाणावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रयागराज जाण्याचा योग मिळाला. प्रयागराजमध्ये पण आपण गेलो आणि तिकडे जे हजारो नाही तर कोटी लोकांची जी संख्या जर पाहिली आणि त्याच्या मागची जी श्रद्धा जर पाहिली, खरा भारत मला असं वाटते तिकडे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे. आजही देखील त्यांच्या राहण सहानमध्ये ठीक आहे, देवाच्या कृपेने आपण खूप मोठ्या प्रमाणे क्रांती केली. आपण अन्न वस्त्रमध्ये आपण खूप पुढे गेलेलो आहोत. अन्नाची आपल्याकडे एवढी काय तुटवडा नाही, आपण एक्सपोर्ट करतोय. वस्त्रामध्ये पण देखील आज असा कुठचाही माणूस नाही आहे की जो 200-300 रुपयामध्ये पण कपडा परवडू शकत नाही, अशी देखील व्यवस्था आपण आपली केलेली आहे. पण एकंदरीत भारताचं चित्र जर तिकडे पाहिलं तर आपण 21व्या शतकामध्ये महासत्तेमध्ये आपण जात असताना खऱ्या अर्थाने भारत कुठे आहेत हा संभ्रम आणि हा एक प्रश्न निर्माण पण होणार आहेत. आपण चांगल्या रीतीने बोलू, म्हणजे ही सुरुवात जरी असेल तरी देखील देशातले जे देशातले पंतप्रधान झालेत त्यांनी या देशासाठी खूप काय करून देण्याचं काम केलं. जगामध्ये टेक्नॉलॉजी मानत असताना देखील त्याचा वापर आपण कसं करू शकतो काय नाही करू शकतो हे दूरदृष्टिकोनातून बघण्याचं काम केलं आणि ते मिळाल्यामुळेच आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तुम्ही बघू शकता की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आज भारत पुढे जाताना पाहायला मिळतोय, डिफेन्समध्ये पुढे जायला मिळतोय. आज नासाची निर्मिती आपण सोडा, पण ज्यावेळी आपल्या देशामध्ये काहीच मिळत नव्हता तर त्यावेळी देखील आपण आपली स्वतः यंत्रणा तयार करून नासाच्या धर्तीवरती पण देखील आपण आपली यंत्रणा तयार करू शकलो. त्या काळामध्ये तो विचार करू शकलो म्हणून आपण चंद्रापर्यंत पण देखील पोहोचण्याचं काम आपण करू शकलोय. सभापती महोदय, हे 75 वर्ष पूर्ण होत असताना पुढच्या 75 वर्षामध्ये आपल्याला सरकार म्हणून घेऊन आणि शासन म्हणून घेऊन आणि राज्यकर्ते म्हणून घेऊन आपल्याला पुढे खूप मोठ्या आव्हानाला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. एक गोष्ट नकारता येणार नाही की ही चर्चा होत असताना ही जी सर्वोच्च जो असलेला जो कायदा जो दस्तावेज आहे ही मूलभूत जी संकल्पना ज्यावेळी आपण मान्य केली त्यावेळी जो घटक वेगवेगळे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे. जसा मी उल्लेख केलं की शेतकरी एक घटक आहे, जो कामगार 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या आपण आजही देखील निमित्ताने त्यांना अभिवादन करतो. परंतु खऱ्या अर्थाने या देशाला स्वतंत्र मिळवून घेऊन देण्याचं काम करत असताना ज्यावेळी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चले जाओची घोषणा ग्वालियर टँकवरती ऑगस्ट क्रांती मैदानमध्ये देण्याचं काम त्या काळामध्ये झालं, त्यावेळी हजारोच्या संख्येने शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मध्यमवर्गीय असेल आणि विशेषतः कामगार देखील मोठ्या संख्येने तिकडे तो हजर राहण्याचं काम झालेलं आहे. सभापतीमध्ये 75व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना आपण आनंद उत्सव तयार करत असताना ज्या लोकांनी या देशाच्या स्वतंत्र चळवळीमध्ये सहभाग घेण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने क्रांतीला प्रेरणा देत असताना हे देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्याच कामगारांच्या कायद्यामध्ये बदल करून 28 कायद्यांना एकत्रित करून घेऊन 4 लेबर कोड आणत असताना पार्लिमेंटमध्ये असेल किंवा याच्यामध्ये असेल या वेदना पण देखील त्या प्रत्येक वर्गाला आपल्याला व्हायला पाहायला मिळतोय. आणि म्हणून अशा घटकांना आपण कशा रीतीने न्याय देणार आहोत हा प्रश्न पण आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. गिरणी कामगारांचा इतिहास संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आहेत, मी काय नवीन होऊन सांगायची गरज नाही आहे. या स्वातंत्र्य चळवळीसाठी आहेत हेही मी सांगण्याची काही गरज नाही आहे. अनेक लोक हुतात्मे झाले, त्या हुतात्म्यामध्ये कामगार वर्ग देखील मोठा होता. परंतु त्याच गिरणी कामगारांना आजही देखील सरकारच्या समोर येऊन मागणी करावी लागते. सरकारच्या या गोष्टीकडे आपल्याला त्यांना आकर्षित करावं लागतो आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल आजही त्यांच्या प्रश्नाकडे सरकार फक्त बघतो, बोलतो, करतो, बैठका लावतो. अशा जर गोष्टी जर झाल्या
तर या चळवळीमध्ये जे सर्वात मोठा सहभाग असणारा जो वर्ग आहे त्याला आपण वंचित ठेवण्याचं काम आपण करणार आहोत का, हा प्रश्न पण देखील निर्माण होतोय. आणि म्हणून सभापती महोदय, मध्यमवर्गीचा विचार करत असताना जो खऱ्या अर्थाने करदाता आहे, ज्यांनी या देशाला वाढवण्यासाठी आणि मग नोकरदार असेल, ज्याच्या पगारातूनच टॅक्स कापल्यानंतर आपल्या या इतर सुविधासाठी किंवा बजेट प्रोव्हिजनसाठी आपल्याला मदत होते, त्याच्याकडे पण आपण पुढच्या काळामध्ये आपण पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत. आणि तो जो वर्ग आहे ज्याचा मी उल्लेख केला की जी दरी गरीब आणि जी श्रीमंतांची मधली दरी जी आहेत आणि दरीमधला जो एक मधला पूल जो आहे जो मध्यम वर्गाचा, त्याला कुठेतरी देखील आधार देण्याचं काम हे आपल्याला या निमित्ताने करावं लागेल. आणि म्हणून ज्यावेळी आपल्या या गौरव करत असताना या घटनेची चर्चा होत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की अलीकडेच अध्यक्षीय राज्य पद्धतीची वारंवार वक्तव्य करण्यात येतात. आणि जगामध्ये जर अमेरिका असेल, ब्रिटन असेल, चीन असेल, रशियासारख्या अनेक देशांमध्ये अध्यक्षीय राज्यपती स्वीकारली गेली, ती आपल्याकडे न केल्या गेल्यामुळेच आज आपण या घटनेचा एका अर्थाने संरक्षण करण्याचं काम आपण करू शकलेलो आहोत. आणि म्हणून सभापती महोदय, ज्यावेळी एक देश एक निवडणुकीची ही संकल्पना पुढे येते त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होतो की देशाला एकसंघ ठेवायचं आहे, एकजूट ठेवायचं आहे की परत आपल्याला देशाला एका हाती सत्ता देऊन हुकुमशाही पद्धतीने राजवटकडे न्यायचं आहे का, हा प्रश्न देखील निर्माण होतो. हीच प्रथा श्रीलंकेने करण्याचं काम केलं. सभापती महोदय, काय अवस्था आहे आज श्रीलंकेमध्ये? हीच सभापती महोदय, हीच परिस्थिती ज्यावेळी बांगलादेशासारख्या राज्यामध्ये झाली, देशामध्ये झाली, काय परिस्थिती आहे हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून ती योगायोगाने ती नामुष्की आपल्यावरती कधीही आली नाही किंवा ती हिंमत देखील झाली नाही, कारण ह्याचा मूलभूत जो गाभा होता की सर्वात शक्तिशाली असलेला जर लोकशाहीचा कणा असलेला जर असेल तर आपली ही संविधान आहे. आणि ही संविधान यामुळेच या गोष्टी होऊ शकल्या आहेत. आणि म्हणून त्याला वाचवणं, त्याला टिकवणं हे प्रत्येक भारताच्या नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून शेवटी एका अरविंद दातारजींनी खूप चांगल्या रीतीने एक लेख लिहिला होता, त्यातले काही 4 ओळी मी वाचून मी थांबणार आहेत की जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, जगातील सर्वात मोठे लोकशाहीचा धारणा करणारा संविधान आता हे 75 वर्षात होत आहेत. ही वाटचाल जरी 125 सुधारण्याची असली तरी देखील अनेक दुरुस्ती संविधानाचे सामर्थ्य वाढवलेले आहेत. दुरुस्ती किती हो, अख्खे संविधानच बदलून टाकू पाहणाऱ्या पुढे पायाभूत चौकटीचा दंडक आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हे घटनेच्या दिलेल्या अधिकारमुळेच हे करू शकलेले आहेत. आणि ते संविधान अबाधित राहून 100 वर्ष देखील सहज साजरी करणारी ही आपली एक संविधान पुढच्या काळामध्ये होऊ शकते. आणि म्हणून या संविधानाचा जय जयकार करत असताना ते टिकवणं, लोकशाही टिकवणं, तेवढंच सामर्थ्य ठेवणं ह्याच्यातला एक भाग आहे. अनेक मुद्दे मांडता येतील, परंतु परत त्याच मुद्द्याचं रिपिटेशन न करता ह्याचा गौरव करावा तेवढा कमी आहे. आणि ह्या गौरवशाली या गाथा ही पुढच्या काळामध्ये पुढच्या अनेक पिढींसाठी ही आठवणी आणि स्मरण राहण्यासाठीच सभापती महोदय आपलं अभिनंदन मी करतो, आपला आभार मानतो, या सभागृहाचा आभार मानतो, सरकारचा आभार मानतो की ही चर्चा ही घडवण्याचं काम करत असताना पुढच्या पिढीला ह्याचं महत्त्व आपल्याला समजून सांगावं लागणार आहे. सभापती महोदय, आताची पिढी तर एवढी फास्ट झालेली आहे की आई वडिलांपेक्षा जास्त त्यांना भरोसा गुगलवर झालेला आहे, विकिपीडियावरती झालेले आहेत. आणि मग जे काय ते सांगतात त्याच्यावरतीच आपलं मत बांधून ते देशाच्या बद्दल एक वेगळी प्रतिमा, देशाच्या बद्दल एक वेगळी भावना निर्माण करण्याचं काम करत असताना अशा चर्चा हे निश्चितपणे उपयोगी ठरतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि परत एकदा या प्रस्तावाला पाठिंबा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानेश्वर म्हात्रे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ऑनलेक. त्यांना 30 मिनिट्स पाहिजे ना. जहाँ डाल डाल पर सोने की रेगुलर चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. वाह. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने तयार झालेले वरिष्ठ सभागृह. आणि या वरिष्ठ सभागृहामध्ये भारताच्या संविधानावर सभापती महोदय
आज बोलण्याची संधी मला आपण दिली त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिश ज्यावेळेला आले त्यांनी जुलूम आणि अत्याचार केला आणि क्रांतीची ज्योत पेटली. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा केला आणि त्या क्रांती दिनाची ज्योत म्हणून आपल्या क्रांतीवीरांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र केला. हा भारत देश स्वतंत्र होताना नुसता स्वतंत्र झालेला नाही आहे सभापती महोदय. अनेकांचं बलिदान दिलंय, रक्ताचे पाट वाहिलेले आहेत, अनेक महिला विधवा झाल्या, अनेक मुलं पोरकी झाली, म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि मिळालेले स्वातंत्र्य वाया जायला नको, भारत देशामध्ये अराजकता माजायला नको, म्हणून त्यावेळच्या आपल्या नेत्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की या देशाचा कारभार कोण चालवणार. त्यावेळेला एक समिती तयार केली. त्या समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, श्यामप्रसाद मुखर्जी असतील, मौलाना अबुल कलाम असतील, या सर्वांची एक समिती तयार केली. आणि त्या समितीमध्ये ज्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन ज्या ठिकाणी कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये PhD केली होती, कायद्याचा, अर्थशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यावर संशोधन केलं होतं, अशा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या घटना समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं आणि ही घटना तयार केली गेली. या घटनेमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या कालावधीमध्ये 448 कलमांची ही गाथा तयार केली. त्याला आपण घटना म्हणतो, त्याला आपण संविधान म्हणतो. आणि संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणलंय. हे सगळं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास त्यामध्ये उपयोगाला आला आणि हे सगळं मूळ हस्तलिखित आहे. प्रेम बिहारी यांनी आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्यावेळेला लिहिलं गेलं होतं. सभापती महोदय, आम्ही सुद्धा जर काही घटना नसती किंवा हे संविधान नसतं तर एक शिक्षक, ज्ञानेश्वर म्हात्रे नावाचा शिक्षक आमदार म्हणून या सभागृहामध्ये आला नसता. घटनेने आम्हाला तो अधिकार दिला म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो. कुणीतरी खालच्या सभागृहाच्या सदस्याने आम्हाला हिणवू नये. या देशामध्ये, या विश्वामध्ये शिक्षकाला, गुरुला सगळ्यात महत्त्वाचं मान आहे, तो आम्हाला घटनेने दिला आहे, त्याला कोणी हिणवू शकत नाहीत. 7 आमदार आमचे शिक्षकांचे असले, 7 आमदार पदवीधरांचे असले, आम्ही या ठिकाणी निवडून आलो आहोत. आणि अन्य सदस्य या ठिकाणी विचारवंत आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, हे सगळे घटनेने दिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे. बंबसारख्या माणसाचा आम्ही ऐकणार नाही आणि त्यांना तो अधिकार सुद्धा नाही. साहेब, मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या भारत देशाचा कारभार पुढे चालला पाहिजे. लोकांनी आपल्या प्रतिनिधीला निवडून लोकशाहीमधून हा कारभार चालवला गेला पाहिजे. म्हणूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार बनले ना. आणि तेच लोकांच्या मतावरती आता हे काय करत आहेत, लोकशाहीचं राज्य या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे. म्हणून सभापती महोदय, सगळ्यांना न्याय माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्यांनी सर्वांना न्याय दिलेला आहे. फक्त माझी विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला गुरगुरण्याची क्षमता बनवणारा आमचा जो गुरु आहे, शिक्षक आहे, तो उपेक्षित राहिला असं मला असं वाटायला लागलंय. काल सुद्धा सभापती महोदय काल सुद्धा बघा, आझाद मैदानावर घडली घटना मी आपल्या लक्षात आणून दिली. जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, तिथे सुद्धा आज काही लोकांनी आपल्या पगारासाठी, आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. मला आपल्याला सांगायचं की आपल्याला, माझी विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आणून द्या. मला विश्वास आहे ते निश्चितपणे उद्या आपल्या अधिवेशनाचा जरी शेवटचा दिवस असला तरी राज्यघटनेच्या या संविधानाच्या आधारावर आपण त्यांना जर सांगितलं तर ते आमच्या शिक्षकांचं भलं करतील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ते परिपूर्ण काम करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. महोदय, मी जास्त काय बोलणार आहे, फक्त एक कविता, संविधानावरती कविता कोणी बोललेले नाहीत, पण मी एक कविता या ठिकाणी बोलून थांबणार आहे. कोटी कोटी कंठ से निकली
एक ही स्वर धारा है, सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है। शत शत नवल प्रणाम तुम्हें, एक तुम ही सहारा है। बहते दरिया में नावों का सुंदर एक किनारा है। समता का अधिकार दिया, शिक्षा का उजियारा है। नारी को सम्मान दिलाकर उज्जवल भविष्य संवारा है। न कोई राजा न कोई प्रजा, लोकतंत्र अति प्यारा है। दुनिया में गुनगुना तुम्हारा, नीति बड़ा ही न्यारा है। जीव जंतु पशु पक्षी का भी जीवन तेरे द्वारा है। हर पन्ने के धाराओं से मिट गया अंधारा है। देश का गौरव गरिमा है तू, काशी चर्च गुरुद्वार है तू। संविधान का पन्ना पन्ना तेरा और हमारा है। भीमराव की चली लेखनी, दूर हुआ अंधियारा है। सबसे न्यारा सबसे प्यारा सुसंविधान हमारा है। सभापती महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। अभिजित वंजारी. सभापती महोदय, आपल्या देशाच्या राज्यघटनेला 75 वर्ष यावर्षी पूर्ण झाले आणि त्याच्यामुळे त्याच्या गौरवासाठी या ठिकाणी आपण जी चर्चा आपल्या सभागृहाच्या कामकाजाच्या माध्यमातून ठेवलेली आहे त्याबद्दल मी शासनाचे आणि सभापती महोदयांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि बरं, मी घोषणा करतो, आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अ अन्वये विशेष उल्लेख सूचना व औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करतो। तत्पूर्वी संविधानावरती चर्चा सुरू असताना सदस्य अभिजित वंजारी या चर्चेवरती ऑनलाईन राहतील। उद्याच्या नियोजित बैठक आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात कराल। आता मी सभागृहाची बैठक स्थगित करीत आहे। बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी सभागृहाची विशेष बैठक सकाळी 9:30 ते 11:15 या वेळेत भरेल। सदर बैठकीत महाराष्ट्र विधान परिषद नियम 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा घेण्यात येईल। सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल।